तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ। तर आता आपण नवीन पनवेलमध्ये आहो। पाठच्या व्हिडिओत देखील शिव मी रतनताईच्या आता आलतो गावातना प्रवास करत पनवेलला आणि रूमवर। तर आता पनवेलमधून जावंच आहे मुलुंडला करण्यासाठी। तर आपण एक इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट म्हणजे SPD20 Pro ऑक्टापॅड घेतलाय, बहुतेक जणांना माहीतच असेल। तर त्याचो मी क्लास लावायचा विचार केलाय। क्लास म्हणजे मी गेल्या आठवड्यात पण गेलेलो, तर जॉईनिंग वगैरे करून आले। व्हिडिओ वगैरे नाही बनवली, थोडक्यात बनवलेली ते एका प्रवासात तुम्ही देखलं शिव पण। तर आज मी थोडीशी माहितीशीर म्हणजे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल अशी व्हिडिओ बनवायचं ठरवलं आहे। तर इथनं जाणार आहे मुलुंडला। एक मस्त फेमस त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे जॅनी डोली म्हणून, ते भरपूर फेमस आहेत आणि म्युझिकमध्ये ताई बराच काही केले, बरेच इन्स्ट्रुमेंट वाजवतात आणि बऱ्याच इन्स्ट्रुमेंटचं ते क्लास पण घेतात, त्याबरोबर ऑक्टापॅडचं पण घेतात। मी ऑक्टापॅडचं क्लास जॉईन केलं आहे, तर ही दुसरी फेरी असेल माझी। तर बराच काही शिकलो मी पहिल्याच दिवशी गेलेलो तेव्हा पण, आणि आज तर एक्सायटेड आहे मी जावायला आणि त्यांना भेटल्यावर तर मस्तच वाटतं। तर ऐसो आजचा व्हिडिओ बनणार आहे, प्रवास करत जाणार आहे, पॅड शिकणार आहे आणि ऐसो दर आठवड्याला मी येणार आहे। तो क्लासबद्दल किंवा ही व्हिडिओ देखून तुम्हाला काय प्रश्न पडतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्कीच रिप्लाय देईन किंवा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगत जाईन। बाकी आपले गावचे व्हिडिओ असतात, मी गावावरनं आले काल आणि क्लास जायलो का उद्या थोडंसं काम पण आहे मुंबईत, त्या जायला की परत गावालाच जाणार आहे। बाकी व्हिडिओ एन्जॉय करा, पूर्ण देखा। मस्त निसर्ग आहे आता पनवेल पण भारी आहे, ते कबुतरा पण देखा बसल्यात आणि गाडी घोड्यांचा भरपूर आवाज येत आहे। मस्त व्ह्यू आहे रतनताईच्या रूमवरशी। इथे का आता मस्त झाडा पण लावल्या, ते एलोवेरा वगैरे वगैरे। ही कसली झाडात सांगा कमेंटमध्ये। बाकी छोटीशी रूम आहे, कपडे देखा सुकात घेतल्यात, पावसातनं कपडेच नाही सुकात। आणि यो आता पॅड आहे आपलं, यो घेऊन जाणार आहे सोबत। शालो म्युझिकमधून घेतलेलं, ती पण व्हिडिओ मी बनवलेली, देखलं शिव तुम्ही किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, देखा ती व्हिडिओ। भरपूर जणांनी देखली त्या व्हिडिओचं रिस्पॉन्स पण मला जाम भेटलो, बरेच प्रश्न त्या पॅडबद्दल त्या दुकानाबद्दल मला विचारलेलं, ते मी कमेंटमध्ये तर सांगलंच। तर आता आहे ना दुपारचं 12:30 वाजल्यात आणि मी निघालं आहे पनवेलवरून। आता रिक्षा पकडून जायचं आहे स्टेशनवर आणि त्यातनं ट्रेननी प्रवास करायचा आहे। मागच्या वेळी मी गेलेलो रोहातना दिवा जंक्शनशी डायरेक्ट मुलुंड, तो मला बरा पडलेला। आज भरपूर लांबचा प्रवास आहे, त्यातनं मला 3 वाजता पोचायचं आहे। आपलं ना व्हिडिओ बनवत जावंच आहे म्हणून मी लवकर निघालं आहे या पनवेल शिवनगर। आता मस्त छोटंसं एक ब्रिज आहे, त्यातनं नदी मस्त दिसते। ही देखा, ही ती नदी। जे लोक आहेत ना देखतात ना व्हिडिओ ह्यांच्या तर येणारी ती नक्की कमेंट करतील। आता मस्त वाहते, काल आणि परवाचे दिवस 2 दिवस भरपूर पाऊस होतो। पाठच्या व्हिडिओत पण देखलं शिव तुम्ही। पावसाचं नाव घेतला आणि पाऊस पण आलो, नशीब छत्री आणलंय सोबत। पावसाचं नाव घेतल्या पाऊस येते जोरात। चला तर आत ना रिक्षा पकडायची आहे, ब्रिज क्रॉस करून आलो का आता रिक्षा उभी असतात स्टेशनला जाणारे। पनवेल स्टेशन थाकतो की कामा काय खपणार नाही। हां, CST पकडता येत ना, येणे जाणार आणि कुर्ल्यात उतरणार आणि कुर्ल्यावरून मुलुंड, अशो 2 ट्रेन एक्सचेंज करून जावंच आहे। इथे काही 1:09ची लागलं आहे, येणे चाललं आहे कुर्लापर्यंत। मस्त जागो भेटलं आहे पैसा।
पोचले कुर्लामध्ये 2 वाजता आणि सगळी पब्लिक आताच उतरते. आता केव्हा पण 24 तास गर्दी असते, कारण या मुंबईच्या मंदा आहे असं बोलतात. म्हणजे जर मुंबईच्या कंच्या पण भागात जायचं असेल ना तर ना ट्रेन अवेलेबल असतात याचा माझ्या माहितीनुसार तरी सांगते. आता एक आणि ठाणेमध्ये जाम गर्दी असते. मला तरी या 2 ठिकाणी जाम गर्दी भेटते केव्हा पण. हे का 2:06ची ट्रेन आली ठाणे. येणे जाऊन मुलुंडला उतरणार आहे आणि पण देखा कसलीच भरून आले. ठाणे स्लो असे कुर्लत केव्हा पण भरून येतात ट्रेन. प्रवास करायला जाम हार्ड असतं. ठाणेपासून जवळ आहे. पनवेलवरून मी ठाणे पकडलं असते आणि मग मुलुंड लायलं असतं तरी मस्त. नेक्स्ट टाइम तसाच करेन. तर आता मुलुंड वेस्टला जायचं आहे. बाकी पुढं मी बस पकडेन आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवते. कॉलनी चौकला आता रिक्षात बसून चाललं आहे, कारण बस काय भेटत नाही. 391 बस जातं पण आपण लेट जायला मग फटाफट रिक्षाने चालले. फायनली पोचले. नेक्स्ट टाइम आपण अदना बस पकडू जवळचीच. नेक्स्ट टाइम नाही, जाताना पकडू. चला जाऊया. आताच स्टुडिओ आहे सरांचं, यानी ढोली सरांचं. दाखवीन आतमध्ये जाऊन. म्हणजे किती पण असं स्ट्रगल म्हणजे प्रवास केलेला असलो ना हार्ड, तरी पण त्या स्टुडिओमध्ये जाऊन एकदम रिलॅक्स वाटतं. आता दाखवीन तुम्हाला. स्टुडिओ पण मस्त सजावलं आहे. ज्यांना व्हिडिओज त्यांचे आवडतात ना ताई फक्त व्हिडिओ देखले असतील आज स्टुडिओ देखा. हे बघा स्टुडिओच्या बाहेरच बॅनर लावले आणि या त्यांचं घर आहे. घर कसलाच भारी आहे आतमनशी. हाय सर. हा आलं मस्त. हा पोचलंय फायनली. आतमध्ये पॅड ठेवलंय आणि थोडंसं वरती गेलेलो वॉशरूमला. आता जाऊया स्टुडिओ. ते देखा आता पण इन्स्ट्रुमेंट ठेवलेत. स्टुडिओ देखा आतमनशी. आता इथे आलंय आणि पॅड शिकायला आलंय. असंच बोलतो ना ब्लॉग मध्ये. असंच आमची मच्छी पापलेट बोंबील बघितलं तुम्ही. अरे थँक्यू. सरांचा स्टुडिओ एक नंबर. फेमस झाला तो. असंच फेमस आहे. तर आज मस्त मजा आली शिकवला. सर फुल मस्ती वगैरे करत शिकवत होते. 1 तास शिकवतात पण मस्त शिकवतात. घरा पण कशी प्रॅक्टिस करायची, काय काय करायचं तर आता चांगलं आहे. घरा जाऊन मस्त प्रॅक्टिस करू आणि तुमचं पण आशीर्वाद असून दे माझ्यासोबत. लवकर पॅड शिकून दे आणि गणपतीपर्यंत वाजवायला तयार होऊन दे. शिकत तर होतच आहे कायम, पण आपलं नॉर्मली तरी तयार होऊन दे. गणपतीची गाणी. चला गणपती बाप्पा येतात जवळ.
तर बस पण लगेच भेटली आणि मस्तपैकी आता पडकीचो प्रवास सेम तैसोच मुलुंडवरनं CST पकडलाय, कुर्ल्याला उतरणार आहे आणि त्यांना पनवेल परत रतनताईच्याच रूमवर जाते. तर बॅगी वगैरे ठेवल्यात आणि आजची वस्ती तसंच आहे. आता पूर्ण रिकामी आहे ते का कुर्लापर्यंत जाईपर्यंत कसलीच फुल भरेल. लेडीज डब्बो फुल आहे, यो पण भरेल ते का आता. अरे हा आत्ता समजलं म्हणा का नाही बरं. या आहे ना दिव्यांगजनचो डब्बो आहे, मला माहीतच नाही. डायरेक्ट येत चढलंय तेव्हाच यो बरं नाही, बाकीचं भरलेलंच असते. TCनी पकडलं तर वाट लागू शकते. या डब्यातनं तर प्रवास एकदम मस्त जायलो, गर्दी नाही काही नाही. बाकी सगळं डबं भरलेलं असतील, फक्त एकच कारण CCTV आहे आता. बाकी मुंबईचं आयुष्य किती पण स्ट्रगलिंग असू दे, जेव्हा आपण ट्रेनमधून बाहेर टोकावतो ना आणि अशी हवा घेत घेत या निसर्ग किंवा या ओपन एरिया देखत प्रवास करता, आणि या प्रवासाची मजाच वेगळी आहे. काका पेपर वाचता वाचता मी पोचलो मस्तपैकी, मस्त प्रवास आहे. सो फायनली वी आर ॲट पनवेल. पनवेलच्या पायऱ्यांवरची गर्दी. तर अशा प्रकारे मी संध्याकाळी 6:45 वाजता पोचलोय रतनताईच्या रूमवर पनवेलमध्ये. तर इसो क्लास होतो, क्लासबद्दल अजून काय माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये विचारा, मी नक्की सांगायचा प्रयत्न करेन. बाकी आता मी दर आठवड्यात नाही एकदा येणारच आहे. सो हळूहळू तुम्हाला अपडेट देत राहीन. आजचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर कमेंटमध्ये सांगा. आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ.